दिवसातील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध TWJ डॉमिनेटर संघ. दोन्हीही मातब्गार संघ आहेत. प्रेक्षकांना विनंती असणार आहे आपण थोडस मैदान सोडायचं आहे. चला सलामीचे फलंदाज पाठवा TWJ डॉमिनेटर. पाच मिनिटं थांबा. पंच खेळाडू थोडा आपण 5 मिनिटं थांबतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, त्याचप्रमाणे सलामीचे फलंदाज TWJ डॉमिनेटर संघ. आपण सलामीचे फलंदाज पाठवा. TWJ डॉमिनेटर कर्णधार, आपण सलामीचे फलंदाज लगेचच मैदानात पाठवा. चला टीम मीटिंग कमी घ्या. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय मित्रांनो. दोन बलाढ्य संघांमध्ये झुंज देण्यासाठी 2 4 षटकांचा सामना असणार आहे.
दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या सर्व स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. अपूर्व पाटील आपल्या संघाला घेऊन आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. आपण रेनकोट सुद्धा घालून आला आहात. पावसात राहिलेला काही हरकत नाहीये. समीर वेंगुर्लेकर षटकातील पहिला चेंडू आता मात्र फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून उडाला आहे. या फलंदाज सुमित डोंगरे आपण पाहतोय. आता मात्र कोणत्याही प्रकारची चांगली हाणामारी आजच्या दिवसात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. कुठेतरी लय सापडत नाहीये. आता मात्र फलंदाजीसाठी असणार आहे अमित नाईक, आयकॉन खेळाडू TWJ डॉमिनेटर संघाकडून खेळत असताना. दुसऱ्या साईडला समीर वेंगुर्लेकर आपण पाहतोय. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली गेली. लेफ्ट आर्म बॉलर आता मात्र चांगल्या प्रकारे फटका साधलाय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. पाहतोय आपण मैदानाच्या बाहेर. आता मात्र जोरदार अपील केली जाते. फलंदाज बाद. अमित नाईक सारखा मोठा मासा जाळ्यात गावतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या पहिला धक्का देण्यामध्ये यश मिळतोय समीर वेंगुर्लेकर याला. अमित नाईक 2 चेंडू आणि 6 धावांचं योगदान देऊन तंबूच्या आश्रयाला आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यापासून केली गेली होती, परंतु आता मात्र फसतोय. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. हॅलो साईराज, मागाच्या 2 सामन्यामध्ये ह्या गोलंदाजाला तिसरी गोलंदाजी म्हणजे तिसरं षटक टाकायला दिलं गेलं होतं, परंतु पहिलं षटक टाकायला दिलं होतं काय. पण खरोखर पहिल्या सामन्यामध्ये पहिलं षटक फेकलं होतं आणि दुसऱ्या मॅचला 3 नंबरचं षटक फेकलं गेलं होतं. आणि आज कर्णधाराने आत्ताच्या सामन्यामध्ये विचार केला, बहुतेक आपण जर का ह्या गोलंदाजाला आपण पहिलं षटक दिलं तर कुठेतरी धावा रोखल्या जातील आणि ह्या अंदाजाने त्याला गोलंदाजी दिली होती. परंतु एक चेंडू थोडा स्वर गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता आणि तो षटकार मारला होता. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू जातोय दर्शन बांदेकर यांच्या डोक्यावरून. षटकार. नवीन फलंदाज अक्षय घरट. एकास एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळता येतात TWJ डॉमिनेटर संघाकडून. नक्कीच पाहायला गेलं तर डॉमिनेटर संघ नावाप्रमाणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. TWJ संघाकडून 13शी धावसंख्या. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका खेळायचा होता अक्षय याला, परंतु कोणत्याही प्रकारची बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. अंतिम चेंडू असणार आहे तो म्हणजे समीर वेंगुर्लेकर याच्या कोट्यातून, मालवण कोट्यातून राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून पाहायचा आहे. अक्षय घरट आल्या आल्या षटकारानं स्वागत केलं जात आहे. षटकातील पुढचा चेंडू 7 ते 8 फॉलोची बॉलिंग धावगती समीर वेंगुर्लेकर याची. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता दरम्यान षटक संपल्याची पूर्ण पंच सागर पाटील यांच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या षटकांती 13 धावा खर्च केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. एका गड्याला माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालं समीर याला. मोठा गडी बाद केला गेला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते, ती म्हणजे दर्शन बांदेकर यांच्या हातामध्ये. चेंडू सोपवला जातोय. पहिल्या चेंडूवरती हवाई फायर सुमित डोंगरे यांच्या बॅट मधून निघतोय हा दणदणीत कणकणीत षटकार.
पहिल्या मॅच पासून शांत खेळ पाहायला मिळाला, स्वस्तात माघारी परतत होता हा महागडा खेळाडू, परंतु मोठ्या मॅच मध्ये मोठा खेळाडू चमकणार नाही तर कोण चमकणार, अशा प्रकारे आता मात्र प्रश्नाचं उत्तर दिलं जात आहे. दोन बलाढ्य खेळाडूंमध्ये ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा बॅक टू बॅक चेंडू चाललाय, सीमा रेखा पार, येतोय पुन्हा एकदा दर्यावरती प्रतिष्ठान षटकार. दोन मोठ्या खेळाडूंमध्ये मोठी झुंज पाहायला मिळते. आपण पाहतोय रिप्ले मध्ये 7 ते 8 बॉलांच्या बॉलिंग धावगतीने चेंडू फेकला, त्या चेंडूवरती चेंडू सीमा पार, काव कॉर्नरच्या डोक्यावरून हा येतोय षटकार. चांगला चेंडू कॅप्चर सुद्धा केला जातोय नवलाई चेंडू लवकरात लवकर आतमध्ये द्या हरिश्चंद्र. आता दर्यावर्दीच्या स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. आता मात्र विचार करायला भाग पाडलंय दर्शन बांदेकर यांना. सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार, धावसंख्या झटपट बदलते, 25 पर्यंत मजला मारण्यात यश मिळतंय TWJ डॉमिनेटर संघाला. डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे मित्रांनो, गेल्या वर्षीचा विजेता संघ, आणि गेल्या वर्षी आपण पाहिला त्या प्रथमेश ठाकरे होता. एक चांगल्या प्रकारचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र सुमित डोंगरे पाहायचाय, तिसऱ्या चेंडूवर फटका बसलाय, पाहायचाय झेलतोय का चेंडू. नो मॅन्स लँड डीप एक्स्ट्रा कव्हरला पकडला जातोय. दुसऱ्या धावेसाठी धावबाद होण्याची संधी येते का, ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेसाठी 3 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा ओव्हरथ्रो आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर कडून, आणि या 3 धावेने धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती म्हणजे 28. 18.67च्या सरासरीने 28 धावा जमवल्या जात आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. पाऊस थोडासा थांबलेला आहे, याचा ऍडव्हान्टेज घ्यावं लागणार आहे. आता मात्र हलक्या हातानं ढकललेला चेंडू पाहतोय, एक धाव सुरक्षित पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावायचं होतं, परंतु सुमित नाकारतोय, कारण चांगली फटकेबाजी आता मात्र सुमित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 16 धावेवर खेळताना आपण पाहतोय सुमित डोंगरे यांना, म्हणजेच 400च्या सरासरीने धावा जमवल्या जात आहेत सुमित यांच्या माध्यमातून. बडे मैच का बड़ा खिलाड़ी बीच मैदान पे चला तो श्याम जरूर बनाएगा TWJ डॉमिनेटर संघ. तर दुसऱ्या साइडला सुद्धा आता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय दर्शन बांदेकर यांच्या माध्यमातून. सिंधुदुर्गची आन बान शान, मालवणची जान पाहायला मिळतोय तो म्हणजे दर्शन बांदेकर. एका चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी केली जाते, कमबॅक केला जातोय. चालू षटकातील अंतिम चेंडू 29 धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, आणि हवेतल्या हवेत चेंडू झालाय सीमा रेखा पार, षटकारासाठी 6 धावा. आता मात्र आक्रमकता पाहायला मिळते, धावसंख्या 35. चांगल्या प्रकारे फटका सजला, 35 धावसंख्या आपण पाहतोय TWJ डॉमिनेटर संघाकडून. 22 धावांचं षटक दर्शन बांदेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय कुडाळ एक्सप्रेस सोहेल शेख. पायचा कमबॅक करावा लागणार आहे सोहेल याला. 35 धावसंख्या आपण पाहतोय. अक्षय गरट असणार आहे स्ट्राईक एंडला. आता मात्र पहिल्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट पाहतोय. 1 धाव सुरक्षित, दुसऱ्या धावेसाठी धोका पत्करला जातोय. 2 धावा सुरक्षित पूर्ण, थोडासा ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेने धावसंख्या ट्रबल पाहायला मिळते आपल्याला. 3 धावा, 3 धावेने धावसंख्या 38 पर्यंत मजल.
नक्कीच आता नावाप्रमाणे साजेसा खेळ सुमित डोंगरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो हो, आता मात्र खेचून ओढायचा होता फटका, परंतु चेंडू आणि फळीचा तेवढा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एका धावेसाठी नक्कीच बॅटची कडा घेऊन अलॉंग द कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या 39 पर्यंत मजल. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि या 4 षटकामागे चांगली फटकेबाजी करावी लागणार आणि त्या प्रकारची फटकेबाजी सुद्धा केली जाते ती म्हणजे TWJ डॉमिनेटर संघाकडून. दुसऱ्या साइडला कमबॅक करावा लागणार आहे, धक्के द्यावे लागणार आहेत, विकेट घ्याव्या लागणार आहेत. त्या म्हणजे TWJ डॉमिनेटर संघाच्या राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. आपल्या षटकात येईल पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका खेळायचा होता. चेंडू मागे स्वतः कुडाळ एक्सप्रेस धावतोय वेगवान, चित्त्याच्या वेगानं धावत गेला, परंतु 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. त्या म्हणजे दोन्ही फलंदाज अक्षय गरट आणि सुमित डोंगरे यांच्या माध्यमातून. अक्षय गरट आपण पाहतोय 5 चेंडूंवरती 12 धावा, तर सुमित डोंगरे आपण पाहतोय 7 चेंडूंवरती 23 धावा. तर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 41. 1 बाद 41, 12 चेंडूंवरती 34 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. हे पार्टनरशिप कुठेतरी ब्रेक करावी लागणार आहे, ती म्हणजे मालवण संघाला पाहायचा आहे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र सरळ बॅटने खेळलाय आणि झेल खाली कोण आहे? सिंधुदुर्गची जान झेल खाली आहे आणि दर्शन बांदेकर कोणत्याही प्रकारची चूक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अक्षय घरट बॅक टू द पवेलियन. 7 चेंडूवरती 12 धावांचं योगदान देऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय अक्षय गरट. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन जगदीश पाटील यांच्याकडून आता जे समालोचन करतोय लाईव्ह प्रक्षेपण याच्यामध्ये समालोचन जो करतोय साईराज दाभोळकर याला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी दर्यावरी प्रतिष्ठानतर्फे त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे समालोचकासाठी. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह खेळलेला चेंडू, पाहूया किती धाव मिळतात. कुंदन रोहिलकरांनी मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण करतो आणि एका धावेवरच समाधान मानावं लागणार आहे. पुन्हा एकदा साईराज दाभोळकर. 300 रुपयाचं पारितोषिक भेटलेलं आहे. आणि आता 42 वसंतजी पाटील यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक भेटतोय. धन्यवाद विकासजी, तुम्हाला थांबवतोय. धन्यवाद पुन्हा एकदा देतोय जगदीशजी पाटील, ज्ञानेश्वरजी पाटील आणि वसंतजी पाटील तिघांनाही धन्यवाद देतोय. शाबासकीची थाप तुमच्या माध्यमातून आमच्या नवोदित खेळाडू असेल, त्याचप्रमाणे समालोचन करताना असेल, आमच्या प्रतिष्ठानच्या मागे शाबासकीची थाप ही तुमची असते. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊतोय आपण. 2 बाद 42 अशी धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपतोय. तो म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून पाहायचंय अंतिम षटकासाठी कोणावर जबाबदारी सोपवली जाणार. एकदा सोहेल शेख साठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. 3रं षटक हाताळलं, फक्त 7 धावा त्या खेळाडूने खर्च केल्या गेल्या. 2 षटकामागे चांगली फलंदाजी होत होती, ब्रेक थ्रू दिला गेला आणि चांगल्या प्रकारे धावांवर रोख लावण्यामध्ये यश मिळालं. तर नवीन गोलंदाज रितेश परब याच्या पहिल्या चेंडूवरती लॉंग लेगच्या दिशेने चेंडू झालाय फरार. येतोय हा चौकार. कुंदन रोहिलकर याच्या बॅट मधून 4 धावा. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 4थं अंतिम षटक. मराठी बोली भाषेत बोलायला झालं तर हाणामारीचा षटक, भैरवी घालणारे षटक हाताळतोय नितेश परब. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च कराव्या लागतायत. गुहागरचा टायगर समोर आहे. आता मात्र फटका सजलाय, परंतु फटक्या खाली झेल घेतला जातोय आणि खेळ संपतोय तो म्हणजे कुंदन याचा.
चांगला झेल, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दर्शन सर यांच्या माध्यमातून चांगला झेल पकडला जातोय. खेळ संपतोय तो म्हणजे कुंदन याचा. मला वाटतं अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहेत आणि या 4 चेंडूंवरती सुमित डोंगरे यांना स्ट्राईक वर नेणं गरजेचं असणार आहे, कारण चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडूंवरती 23 धावा ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक खेळीमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र कुंदन याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आकाश सकपाळ मैदानावरती दाखल होतो. याच आकाशने गेल्या वर्षी उपांत्य फेरीमध्ये 1 चेंडू आणि 6 धावेची गरज असताना षटकार ठोकून दापोली 11 सारखा बलाढ्य संघाला माघारी परतावं लावलं. तोच आकाश आता मात्र फलंदाजीसाठी आपण पाहतोय. राईट हँड राऊंड विकेटने मारा केला जातोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, राईट हँड गोलंदाज आहे. आता मात्र एक चांगला निर्णय म्हणावा लागेल सुमित डोंगरे यांच्या माध्यमातून घेतलेला हा चांगला निर्णय, कारण पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामागे चांगली फलंदाजी केली गेली. 3ऱ्या षटकामागे फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही आणि 4थ्या षटकामध्ये सुद्धा संधी मिळत नव्हती, परंतु संधी आता मात्र स्वतःहून क्रिएट केली जाते, या बनवली जाते आणि स्ट्राईकला असणार आहे ते म्हणजे सुमित डोंगरे. नक्कीच अनेक गाणी आपण या खेळाडूची पाहिलीत. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश येतोय. सर्वांचा लाडका छोट्या, आणि प्रथमेश याने जर षटकार ठोकला तर आकेश कडपकर आणि संजोग ढोर्लेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक ऑन झालंय. प्रथमेश वेद्रेसाठी पाहायचंय. तर स्ट्राईकला असणार आहे सुमित डोंगरे. आता मात्र सुमित डोंगरे यांचा ब्रँडेड फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू झालाय फरार. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहतोय सुमित डोंगरे यांच्या माध्यमातून 29 धावांपर्यंत मजल. 9 चेंडूंवरती 29 धावा. चांगली फलंदाजी. 52 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. षटकातील पुढचा चेंडू नितेश परब याचा. आता मात्र नक्कीच उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू, अवांतर चेंडू, संपूर्ण संतुलन हलवून टाकलंय गोलंदाजांचं. ते म्हणजे द वन मॅन शो सुमित डोंगरे यांच्या माध्यमातून TWJ डॉमिनेटर संघाचा डॉमिनेट करणारा खेळाडू. पहिल्या 2 सामन्यामध्ये स्वस्तात माघारी परतला होता. वाटलं होतं सुमित डोंगरे यांची फलंदाजी बघण्यासाठी अनेक क्रीडा रसिक गुहागर तालुक्यातील आपल्या मैदानावरती दाखल झाले होते. प्रेक्षक नाराज झाले होते, परंतु बड़े मैच का बड़ा खिलाड़ी बड़े मैच पे बहुत बेहतरीन परफॉर्मन्स देता हुआ आपल्याला पाहायला मिळतोय सुमित डोंगरे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू नितेश परब. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. हवाई फायर रॉकेट चाललाय सीमारेखा पार. षटकार. गाणं सुद्धा आपण याच खेळाडूचं ऐकतोय. मॅच जिंकून दाखव सुमित डोंगरे मलार. नक्कीच एका चांगल्या प्रकारे फलंदाजी केली जाते. आता मात्र नक्कीच अवांतर चेंडू दंड दिला जातोय. 1 बाउन्स व्हायचा. दुसऱ्या धावेसाठी धावलं जातंय आणि छोट्या याला पकडलं जाणार का क्रीजच्या बाहेर. नक्कीच छोट्या याला पकडलं जातंय. 1+1 2 रन्स. 2 धावा जमा होत आहेत TWJ डॉमिनेटरच्या खात्यामध्ये. 2 धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या 61 पर्यंत मजल. 5 बाद 61 अशी धावसंख्या. अंतिम चेंडू होता. थोडीशी उसळी जास्त घेणारा चेंडू फेकला गेला तो म्हणजे नितेश परब याच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडूंवरती 19 धावा खर्च कराव्या लागल्या. त्या म्हणजे नितेश याला राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा नो चेंडू.
आता मात्र गेट 1/1 फ्री असणार आहे. फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी आपण पाहतोय 11 चेंडू आणि 35 धावांची नाबाद खेळी करणारा द मॅन इन फॉर्म सुमित डोंगरे यांना. स्प्लिटचा चेंडू आहे, थोडासा फटका फसलाय काव कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडू कनेक्ट केला जाणारा दर्शन बांदेकर यांच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावेवर समाधान मानता येतं. 2 धावेने धावसंख्या ट्रबल धावसंख्या होते ती म्हणजे 64. टाळ्यांचा जय जयकार होतोय कारण त्या प्रकारची खेळी केली गेली ती म्हणजे 12 चेंडू आणि 37 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते या सुमित डोंगरे यांच्या माध्यमातून. 5 षटकारांचा समावेश. सुमित डोंगरे मला पाहिजे तेवढ्या चोवीस चेंडू आणि 65 धावा. मोठा डोंगर उभारला जातोय TWJ डॉमिनेटर डिफेंडिंग चॅम्पियन संघाकडून. पाहायचाय सुमित डोंगरे यांच्या एकट्याच्या 37 धावा आपल्याला या खेळीमध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 सामन्यामध्ये कुठेतरी बॅट तलपट नव्हती सुमित यांची, परंतु आता एक चांगल्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळाली आणि 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 मातब्बर फलंदाज सलामीवीर राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असणार आहे तर ते म्हणजे गोपाळ भट्टा, तर नॉन स्ट्राईक एंडला दाजी नाईक. दोन्ही हार्ड हिटर आहेत. पाहायचं आहे हार्ड हिटिंग करावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. एका चांगल्या प्रकारचा खेळ त्या ठिकाणी गोपाळ भट्टा याचा आपण पाहत असतो. शाळेतील मुलं सुद्धा या सामन्यासाठी दाखल झालेत. सर्व शाळेतील मुलांचं सुद्धा दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. नक्कीच आपण आसिम भाई यांचा डायलॉग ऐकत असतो, तंटा नाही तर घंटा नाही आणि घंटा वाजली नाही तर शाळात सुटणार नाही. आता मात्र शाळा पण सुटलेली आहे आणि पोरं पण या ठिकाणी दाखल झालेली आहेत. सर्वांचंच आपलं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. 65 धावांचा मोठा लक्ष असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. साईराज, आता शाळेतल्या मुलांसाठी थोडीफार ओळख दाखव. कोण कोण प्लेयर कुठे कुठे कसे कसे आलेत खेळायला, मैदानावर उतरलेले त्यांची जरा ओळख दाखव. नक्कीच आपण शाळेतील मुलांच्या रोड वरती जो प्लेयर पाहतोय तो मित्रांनो स्टार प्लेयर आपण पाहतोय सुमित डोंगरे सर. दरम्यान मोनू यादव याच्या पहिल्या चेंडूवरती नो चेंडू, पंचांचा इशारा, नो चेंडू आणि त्या चेंडूवरती प्रहार. चेंडू चाललाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी गोपाळ भट्ट याच्या जी असा सोडून देणारा खेळाडू नाही आहे. पहिल्या चेंडूवर त्याने प्रहार केलेला आहे.
गोपाळ भट्टा, आपण जरा हात वरती करून मुलांना दाखवा. गोपाळ भट्टा आपली ओळख दाखवा शाळेतल्या नक्कीच मुलांसाठी. आपण पाहू शकता गोपाळ भट्टा या ठिकाणी. तसंच कॅमेरामॅनला विनंती असणार आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय सुमित डोंगरे सर आहेत. सर, आपणाला सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा आपला हात उंचवा. शाळेतील मुलं आपल्या आजूबाजूलाच आहेत, आपण त्यांना दाखवा. आपण या ठिकाणी एक चांगला खेळाडू, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मालवणच्या कोट्यामध्ये दर्शन बांदेकर सर, आपण सुद्धा आहात, आपण सुद्धा आपला हात उंचवा. खेळाडू आपण पाहू शकता. फाईन लेगच्या दिशेने पाटील सरांच्या घराच्या दिशेने आपण पाहू शकता दर्शन बांदेकर सर आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता दाजी नाईक सुद्धा या ठिकाणी आहेत. नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला फ्रीजचा चेंडू घेऊन चाललाय मोनू यादव पाहायचाय गोपाळ भट्टासाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवायचं होतं थोडस. पाहायचं आहे या ठिकाणी पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. फ्री हिटचा चेंडू पाहायचा या पंचांचा निर्णय. हॅलो, कृपया पंचांकडे वाद घालू नका. पहिला चेंडू नो चेंडू होता आणि फ्री हिटचा चेंडू वरती आपण फक्त रनआउट स्वरूपाचा खेळाडू बाद असतो. या ठिकाणी हिट विकेट होती, परंतु खेळाडू रनआउट स्वरूपात फक्त आपण बाद असतो. आंतरराष्ट्रीय नियमानुसार फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त फलंदाज धाव बाद होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा झेल बोल्ड या स्वरूपात बाद होऊ शकत नाही. एक धाव प्राप्त झाले. 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 23 चेंडू 57 धावा. द हार्ड हिटर राजी नाईका मैदानावरती पाहतोय. मोनू यादव षटकातील पुढचा चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेटने लॉंग अपच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव सुरक्षित पूर्ण केली जाते. एका धावेवरच आता मात्र समाधान मानतायत दोन्ही फलंदाज दाजी नाईका आणि गोपाळ भट्टा. आपण पाहतोय दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत आयोजित मानाची ओराम क्रिकेट स्पर्धा पाहतोय मित्रांनो. एका चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा खेळ मैदानावरती प्रतिष्ठानच्या हक्काच्या मालकीच्या मैदानावरती आपण पाहतोय. 9 अशी धावसंख्या झाले. या 2 चेंडूंवरती 9 धावा खर्च करावे लागले आहेत. मोनू यादव याला आई खेळाडू मित्रांनो, आयकॉन खेळाडू म्हणून आपण पाहतोय TWJ डॉमिनेटर संघाकडून. आता मात्र चांगल्या प्रकारचा फटका आहे फाईन लेगच्या दिशेने. एक धाव सुरक्षित पूर्ण धावबाद पकडला जाणार का? गोपाळ भट्टा याची थोडीशी रनिंग थोडीशी चुकली होती, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेटचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिटनेस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 10 अशी धावसंख्या दुहेरी अंकात पदार्पण केलं जाते. पाहायचंय डिफेंडिंग चॅम्पियन यांच्या माध्यमातून कशा प्रकारे पलटवार केला जाणार. गोलंदाजी मार्कवर मोनू यादव आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू TWJ डॉमिनेटर संघाकडून खेळत असताना डॉमिनेट करण्यासाठी दाजी नाईका. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवायचा होता. कव्हर्सच्या डोक्यावरून फटका सजवायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचं संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. अलॉंग द कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल झाला कव्हर्सच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 11 पर्यंत मजल. चालू षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना मोनू आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र गोपाळ भट्टा याचा फटका सजलाय. डीप कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी षटकार.
लवकरात लवकर सजवा. डॉमिनेटर गुहागर आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. आकाश सकपाळ गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. समीकरण आपल्या समोर आपण पाहू शकता. येणारे चेंडू असणार आहेत 18 आणि 48 धावांचा डोंगर पार करावा लागणार आहेत. 18 चेंडू आणि 48 धावा. आकाश सकपाळ गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. दाजी नाईकासाठी पहिल्या चेंडूवरती पॉवर हिटिंग पाहायला मिळते. आउट ऑफ द पार्क चेंडू षटकार. बॉल लवकरात लवकर बघा मैदानामध्ये टाका. हरिश्चंद्र तुषार इकडे इकडे जरा जास्त उभा राहा म्हणजे जेणेकरून चेंडू आपल्याला लवकरात लवकर ताब्यात येईल. आता मात्र चांगल्या प्रकारे पलटवार केला जातोय. राजाराम वॉरियर्स तळवडे मालवण संघाकडून ब्रेक थ्रू द्यावा लागणार आहे या TWJ डॉमिनेटर संघाला. पुन्हा एकदा फटका पोचलाय. चेंडू हवेत पाहायचा चेंडू होतोय का ना मुन्ना नावाला गेम चलता हुआ बीच मैदान पे. कॅच सुटले. येणारा काळ सांगणारा ही फक्त कॅच सुटले की मॅच सुटले. मोनू यादव याच्या हातातून थर्ड मॅनच्या दिशेने साधा सोपा लॉलीपॉप आपल्या प्लेट मधून खाली पडलेला स्वतःच्या डोळ्याने पाहत होता मोनू यादव. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी थोडस मैदान पण आपण वर खाली पाहतो त्यामुळे कदाचित हा झेल सुटला असावा. चांगला आयकॉन खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी केली गेली होती मोनू यादव याच्या माध्यमातून परंतु झेल सुटतोय. कुंदन रोहिलकर नाराज दिसतोय. आता मात्र स्ट्राईकला असणार आहेत ते म्हणजे गोपाळ बट्टा. या मैदानाचा पुरेपूर अनुभव या खेळाडूला आहे मित्रांनो. पाहायचा आहे कशा प्रकारे अनुभवाच्या जोरावर खेळी केली जाणार. आता मात्र पुन्हा एकदा कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय पाण्याच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. संघाकडून सुमित डोंगरे सर पहिल्या 2 सामन्यामध्ये स्वस्तात माघारी परतले होते परंतु मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू मी त्यांना म्हणत होतो. त्याच प्रकारे प्रदर्शन आपण आता गोपाळ भट्टा यांच्या माध्यमातून पाहतोय. 2 सामन्यांमध्ये मला वाटतं कमी धावा त्यांच्या सुद्धा होत्या. 2 सामन्यामध्ये खराब थोडंसं प्रदर्शन होतं परंतु हा देखील खेळाडू मित्रांनो मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. बडे मंच पे सरपंच जड़ने वाला ये खिलाड़ी है. देखते हैं अगले आने वाले गेंदों पे कैसे समाचार लेंगे. धावसंख्या 30 अजूनही 35 धावांची गरज असणार आहे. चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली सुमित डोंगरे यांच्या माध्यमातून परंतु प्रत्युत्तर दाखल फटकेबाजी दाजी नाईका आणि गोपाळ भट्टा यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 30 धावांपर्यंत मजल. 14च्या सरासरीने 9 चेंडूंवरती 30 धावा जमवल्या आहेत. अजूनही धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 35 आणि येणारे चेंडू असणार आहेत 15 चेंडू आणि 35 धावा. पाहायचंय कोणता संघ कोणत्या संघावरती पलटवार करणार. पलटवार केला पाहिजे आणि करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय तो म्हणजे TWJ डॉमिनेटर संघाकडून. षटकातील पुढचा चेंडू आकाशाचा. आता मात्र आकाशाला गवसणी घालणारा चेंडू फटका बसलाय. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला झेल सुद्धा सुटलाय. 1 बाउन्स कलेक्ट केला जातोय चेंडू. अक्षय घरट यांच्या माध्यमातून 1 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातोय. 1 धाव ही मालवण संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 1 धावेने धावसंख्या 31. युट्यूब द्वारे
जे लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतात त्यांचं सुद्धा या सामन्यामध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. दरम्यान आता मात्र अवांतर चेंडू दंड दिला जातोय. पंच कैलासजी पिळणकर यांच्या माध्यमातून दक्ष पंच, चांगल्या प्रकारचं लक्ष दोन्ही पंचांकडून आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 32, अजूनही 33 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू 14. ओहो लो फुलटो असा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या क्षेत्ररक्षकाकडून, लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. सौरभ पवार याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकाचा खेळ नक्कीच चालू आहे. एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 33 अशी धावसंख्या पाहतोय. आकाश सकपाळ आता मात्र महागडा ठरतोय मित्रांनो. 5 चेंडूंवरती 15 धावा खर्च कराव्या लागतायत. चांगली फटकेबाजी केली जाते. 16 धावा माफ करा खर्च केल्या जात आहेत आकाशाच्या माध्यमातून. आता मात्र गोपाळ भट्टा याचा ब्रँडेड फटका सजलाय. चेंडू सीमारेखा पार चाललाय 6 धावांसाठी. शिवछत्रपतींचा छावा. अरे बघतोस काय भावानी या तब्बल 22 धावा खर्च कराव्या लागल्या. त्या म्हणजे आकाश सकपाळ याला दुसऱ्या षटकासाठी. सामन्याचं समीकरण 12 चेंडू आणि 26 धावा. 13च्या सरासरीने धावा जमवाव्या लागणार आहेत आता. हॅलो हॅलो हॅलो, कृपया क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्या. वेळ फार कमी घ्या. टीम मीटिंग कमी करा. नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकतो सगळे आमचे प्रतिष्ठानचे थँक्यू विजय. गोपाळ भट्टा 8 चेंडूंवरती 27 धावांवर खेळतोय मित्रांनो. तर दुसऱ्या साईडला दाजी नाईक 5 चेंडूंवरती 10 धावसंख्येवरती खेळताना आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाजी मार्कवर अक्षय गरट यांना पाहतोय आपण. शाळेतील मुलांसाठी चांगली आपण या ठिकाणी पाहतोय मेजवानी. चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्याकडून प्रोत्साहित होऊन आपल्याला सुद्धा या ठिकाणी यातील शाळेतील खेळाडू येणाऱ्या काळामध्ये याच मैदानावरती हल्ला बोल करताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. याच खेळाडूंसोबत खेळण्याची संधी सुद्धा आपल्याला निर्माण करून देण्यात येणार आहे. ती म्हणजे दर्यावर्ती प्रतिष्ठान पालशेर यांच्या वतीनं. दरम्यान षटकातील पहिला चेंडू असणार आहे. 12वा चेंडू असणार आहे. 26 धावेची गरज असताना दाजी नाईक यांनी उडवलाय हेलिकॉप्टर. षटकार 6 धावांसाठी. नक्कीच हेलिकॉप्टर लँड केलंय सीमारेखा पार 6 धावांसाठी. 45 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात यश मिळतंय. ते म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे मालवण संघाला. गोलंदाजी मार्कवर आता मात्र थोडस टेन्शन मध्ये पाठवलंय TWJ डॉमिनेटर संघाला. कारण डॉमिनेट करतोय तो म्हणजे मालवण संघ. कॅमेरामॅनला विनंती असणार आहे मालवण संघाचे प्रेक्षक त्या ठिकाणी नाचतात त्यांना सुद्धा आपण कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. त्याच प्रकारे आमच्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुद्धा षटकार गेल्यानंतर विकेट गेल्यानंतर दोन्ही संघांना प्रोत्साहित करतायत. आपण प्रेक्षकांना सुद्धा कॅमेऱ्यामध्ये टिपून घ्या कारण त्यांच्याकडून मागणी येते हमारी मांगे पूरी करो, कॅमेरामॅन हमें जल्दी से फोकस करो. सर्व प्रेक्षकांना सुद्धा आपण विनंती असणार आहे फोकस करायचं आहे. हॅलो हॅलो, गाडी जायला चान्स द्या. रिक्षा जायला चान्स द्या. 11 चेंडू आणि 20 धावा. या ठिकाणी आता मात्र विकेट घ्यावी लागणार आहे TWJ डॉमिनेटर संघाला. पाहायचं आहे मित्रांनो
डिफेंडिंग चॅम्पियन आहे TWJ डॉमिनेटर संघ. हो आता मात्र जोरदार फटका खेळायचा होता, परंतु तितक्याच वेगवान फेकलेला हा चेंडू अक्षय गरड यांच्या माध्यमातून सरळ अमित नाईक यांच्या हातामध्ये चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते अक्षय गरड यांच्या माध्यमातून. 10 चेंडू आणि 20 धावेची गरज, प्रति चेंडू वरती 2 धावेची गरज असणार आहे. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार. 12च्या सरासरीने धावा जमवाव्या लागणार आहेत, त्या म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. पाहायचंय 7 ते 8 पावलांची बॉलिंग धावगतीला सुरुवात. हो पुन्हा एकदा उडवायचा होता चेंडू, आता मात्र थोडासा वंबल. हो धावबाद पकडला गेला असता एखादा खेळाडू जर का धाव घेण्याचा इरादा घेतला असता तर, पण ऐन वेळेला मोक्याच्या क्षणी दाजी नाईक गोपाळ भट्ट यांना सांगतायत थांबा जरा, आपण 9 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. पाहायचं आहे आता मात्र चांगला कमबॅक केला जातोय. निर्धाव चेंडू फेकले जात आहेत, वारंवार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागणार आहे TWJ डॉमिनेटर संघाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या गोलंदाजासाठी सुद्धा मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या वेळेस समोरून जितक्या ताकदीची फटकेबाजी होत असताना आपल्या संघनायकाने आपल्यावर जबाबदारी दिल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा तिखट मारा हा अक्षय गरट याच्या माध्यमातून केला जातोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी सुद्धा केली जाते. आता मात्र कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय, तो म्हणजे दाजी नाईक एक हार्ड हिटर आहे. नक्कीच बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडला, टायमिंग जुळून आलं तर नक्कीच पत्रे वाजवणार आहे असा हा फटका खेळणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 20 धावा, महत्वपूर्ण 2 चेंडू असणार आहे अक्षय गरट यांच्या कोट्यातून. पाहायचंय पंचांच्या डाव्या साईडने उजव्या हाताने मारा केला जातोय. आता मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाते एका धावेवरच. आता मात्र समाधान मानावं लागणार आहे मालवण संघाला. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 46 पर्यंत मजल. पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 चेंडूंवरती फक्त 7च धावा खर्च केल्या जात आहेत अक्षय गरड्याच्या माध्यमातून. ज्या प्रकारे सोहेल याने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे 3ऱ्या षटकामागे गोलंदाजी आता मात्र अक्षय गरट याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुमित डोंगरे यांच्या माध्यमातून सुद्धा कानमंत्र दिला जातोय, शाम की चाय और बड़े लोगों की राय जिंदगी में हमेशा लेनी चाहिए. आता मात्र मोठ्या माणसांचा सल्ला घेतला जातोय अक्षय गरट यांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी आपण जरा थांबायचंय. प्रेक्षकांना विनंती असणार आहे, आपण महिला वर्ग त्या ठिकाणी थांबा. महिला जातात रस्त्यावरून, महिला वर्ग त्या ठिकाणी रस्त्यावरून जात आहेत. चेंडू टाकेपर्यंत जरा थांबवण्याचा प्रयत्न कर. मॅच जरा टाई, म्हणजे मॅच जरा रंगात आलेली आहे. कोणाच्या बाजून झुकेल काय सांगता येणार नाही आहे, परंतु वैयक्तिक अडचण त्यांना होता कामा नये याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. 7 चेंडू आणि 19 धावा. पाहायचंय गोपाळ भट्ट असणार आहे या स्ट्राईक एंडला. स्वयंसेवकांना विनंती असणार आहे, षटक झाल्यानंतर आपण गाड्या पास करायला द्यायचंय. गाड्या रोखून धरा स्वयंसेवक. मोठा हादरा म्हणावा लागेल. गोपाळ भट्टा बॅक टू द पवेलियन. थँक्यू या ठिकाणी आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रमोदजी पालशेतकर या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 19 धावा. गोपाळ भट्टा बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी केली, तिखट मारा केला गेला अक्षय गरट याच्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्षेत्ररक्षण लावून घ्या, पाऊस येण्याची शक्यता आहे. चुरशीचा सामना चालू आहे, सगळ्यांना सामन्याचा आनंद लुटता आला पाहिजेत. वाडीतून, केळीच्या बागातून, माडाच्या वाडीतून, स्मशानाच्या टाकीवरून आणि मैदानाच्या बाहेरून असंख्य अशी तुफान गर्दी झालेली आहे सर्व प्रेक्षकांची.
नक्कीच धन्यवाद विकासजी. सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू आणि 19 धावेचा हा सामना आपण पाहतोय. एका चांगल्या प्रकारे खेळ केला जातोय दोन्ही संघांकडून. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दर्यावर्ती प्रतिष्ठानच्या या ऐतिहासिक आयकॉनिक मैदानावरती एका चांगल्या प्रकारे सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 19 धावा. दाजी नाईक स्वयंसेवक आपण गाड्या थांबवून धरा. बॉल टाकताना गाड्या थांबवून ठेवा तुम्ही. पाहायचंय 6 चेंडू आणि 19 धावा. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. दाजी नाईक हो हो. फटका फसलाय. अवांतर चेंडू. दंड दिला जातोय. वाईट बॉल. ताजी नाईक आपली विकेट. पंचांजवळ वाद घालू नका. कोणी वाद घालायचा नाहीये. कमी घ्या. पंचांजवळ कमी वाद घाला. पाऊस येण्याची शक्यता आहे. कृपया 5 चेंडू आणि 6 चेंडू आणि 18 धावा. छोट्या टीम मीटिंग कमी घ्या. पेनल्टीज पात्र ठरा. लक्षात घ्या. टीम मीटिंग कमी घ्या. पंच आपण वारंवार सूचित करा. जर तुमच्या वेळेनुसार चेंडू फेकला गेला नाही तर पेनल्टीज पात्र ठरणार असे आपण वारंवार त्यांना सूचना द्या. 6 चेंडू 18 धावेची गरज असताना दर्शन बांदेकर साठी हा चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र इथून पुढे येणार आहे एक निर्धाव चेंडू. टेन्शन वाढवलं जाणार आहे ते म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा. कारण महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. महत्वपूर्ण क्षणी एका चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली गेली अक्षय गरट यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण सौरभ पवार याला. आता मात्र चांगल्या प्रकारे फटका साधला. एक धाव तर सुरक्षित पूर्ण. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवरच समाधान. एका धावेने धावसंख्या होते 48. 4 चेंडू आणि 17 धावा. चला सामना पटापट घ्या. जोरदार पावसाची शक्यता आहे. सामना पटापट घ्या. 4 चेंडू आणि 17 धावा. चार चेंडू आणि 17 धावा. आता मात्र बबल नाही. गोल फायर. दुसरा चेंडू घ्या. दुसरा चेंडू घ्या. बाकी सर्वांनी टीम मीटिंग कमी घ्या. टीम मीटिंग कमी घ्या. गेमची वाट लागेल. पाऊस आला तर लक्षात घ्या. क्षेत्ररक्षकांनी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मगापासून खूप वेळ गेलेला आहे. टीम मीटिंग कमी घ्या. आपल्याला वारंवार सूचित केलं जात आहे TWJ डॉमिनेटर संघ आपण मोठा संघ आहात. नक्कीच मोठमोठ्या मॅचचा आपला अनुभव पाठीशी आहे. मोठमोठे खेळाडू सुद्धा आपल्या संघात आहेत. आपल्याला वारंवार सूचित केलं जात आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावेची गरज असणार आहे. पाहायचं आहे बबल नाईकने जर मॅच जिंकवली तर रितांशू पाटील याच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पारितोषिक झालाय. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र अवांतर चेंडू. 3 चेंडू आणि 10 धावा. एका आयकॉन खेळाडूला दुसऱ्या आयकॉन खेळाडूकडून पारितोषिक ऑन झालेला आहे. रितांशू पाटील याच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पारितोषिक बबल नाईक साठी. 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. तिसरा चेंडू पाहायचा आहे बबल नाईक साठी. ओहो फटका साधलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार षटकार. कृपया शेवटचा चेंडू आहे. बाकी सगळ्यांनी प्रेक्षक क्षेत्ररक्षकांनी टाइम घालवता नाही आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बाकी सगळ्यांनी क्षेत्ररक्षकांनी आपापला ताबा घ्यायचा आहे. टीम मीटिंग कमी घ्या. टीम मीटिंग कमी घ्या. जोरदार पाऊस आला तर
कृपया पेनल्टी लावण्यात येईल आता. कुंदन लवकरात लवकर तुम्ही जागेवर चला. पंचांनी सामना चालू करायचा आहे. पुढचा चेंडू दोन चेंडू आणि 4 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सौरभ पवार याला बबल नाईक. विजयी षटकार. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच या ठिकाणी पाहतो आपण. राजाराम वॉरियर्स विरुद्ध TWJ लॉगर. रितांशू पाटील यांच्याकडून बबल नाईकसाठी 5,000 मध्ये आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ दी वर ते सांग. थँक्यू डीजे. अटीतटीच्या सामन्यामध्ये याचसाठी केला होता अट्टास की माझी स्पर्धा गोड व्हावी. आणि काय मुकाबले पाहायला मिळत आहेत. कालच्या सत्रामध्ये देखील अशाच प्रकारचा अटीतटीचा सामना आपण पाहिला. आता रितांशू पाटील याची दमदार खेळी पाहिली, परंतु आज मात्र